अरे बापा शिवला पोऱ्याचा आवाज तर बंद झाला रे बा. आवाज येऊन नाही राहिला. नाही तर मम्मी मम्मी करते का दुधू दुधू करते. हा? मेलं का रे बा पोरगोले का भुकीनं मेलं बा. त्या शिवल्या तुला खाऊन घातलं मेलं पोरग. न बडबड करू नको ना माई काल घाबर गुंडे करून देऊन राहिला पाहू दे ना बा चाल ना खोली चाल ना मेलान गेला नको करू ना बा फालतू घेणं हो चाल बा चाल. काय खरं नाही डॅनीचा पोरगा मेला भाऊ. आवाजच नाही देऊन राहिला ना. गेला तो भुकीनच मेला तो पोरग उसक पोरग. काय खरं नाही बा शिवल्या बोगस आले का मारलं डॅनीचं पोरग मारलं शिवल्यानं. अबे बाबा बबन्या पोरग कुठे गेलं रे हा गेलो कुठे मला काय माहित कुठे गेलं तर तूच तो आठीचा मी तर दूध आणायला गेलतो. तुला माहित नाही कुठे गेलं तर. बापा तू दूध आणायला गेला मी दुकानात गेलो तिकडे बिस्किटचा पुडा आणायला पोरग इकडे काय प्रभा कसं करतो रे बा आता कसं करतो कसं करतं गेला आता गड्डीवर जाबू दोघे सण बाबू. काही खरं नाही माहित पडलं की बस बजेटाचा आपला. आता याने बरोबर कसं देशील भरून तू. पण मग कोणा नेलशील कोण पोरग गेलशील कुठे दे बरं आवाज दे बरं त्याला. अबे आवाज देऊन फायदा काय तिचा पोरगच नाही तर आवाज कोणाला देतं. लोक तर ते आलं असतं पोरग मम्मी मम्मी करत. बाबू तुला घरावर गोटे आणले रे भाऊ. काही खरं नाही भाऊ. आता तुझ्या बरोबर मला ज्याला त्या लागते पोलीस आली येऊन राहिले गावामध्ये. त्या डॅडी बुड्यावर रिपोर्ट दिला. आता काही नाही भाऊ आपल्या ढुंगावर रपटे रपके जात आता खालट उडतं आपल्या ढुंगाचे. जरासा चुपचाप बसणं असा बोलू नको माई काल फाटून देऊन राहिला हातभर तू घेणं देणं देऊ दे बुड्या रिपोर्ट देऊ दे बुड्याला थोडी माहित आपण आणलं होतं म्हणून त्याच्यातच सामील होऊन जाऊ ना आपण. तू टेन्शन न घेऊ आता हो चुपचाप तेरी बी चुप मेरी बी चुप गेलं पोरग. पोलीसवाले कसा बी पता काढत असतात आपल्या ढुंगणावर रट्टे आहेत जाता. तुला तरी म्हणून मी अगो काम करू नको त्या पोऱ्याला लागू नको. पोऱ्याने खतरनाक एक त्याला जर माहित पडलं की जीव घेते आपला दोघायचा बी तो त्या बाप त्याच्यासोबतच असते बस मेलं काम आपलं. तू टेन्शन घेऊ नको बर आणि तो विषय आता बंद करून टाक. हे पोरग पाय पोरगुकडे गेलो तर पहिले जांभल बोल कर चाल हा आता बडबड करणं बंद कर. चाल लवकर दे आवाज दे गोंड्या 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 पाय पहिले कुठे यायचं. सापडलं तर ठीक नाही सापडलं तर मग तेरी बी चूप मेरी बी चूप. टेन्शन घेऊ नको थांबल पोरग. तेरी बी चूप मेरी बी चूप. बरं मार खाय लक्ष ना ते ज्याला जा लागते आता आपल्याला दोघायला बी बेकार नांदा. बाबू शिवल्या तुला घोर गेला बाबू तरी म्हणून मी अगदी काम करू नको पोरग घेऊ नको. इकडे अगोचीच बडबड जास्त आहे कडा चालणं मोकड्यानं थांबल नको पोरग. अरे तुला अक्कल आहे की नाही पहिले हातभर फाटेल आहे मी. चाल लोक थांबल पोरग ते कुठे गेलं तर चाल. हो चाल चाल. हो बाबू गोंड्या रे गोंड्या. ओ गोंडू दादा गोंडू गोंडसा दिसते गेला फोन गोंडू नेला कोण तिसऱ्यानं. काही खरं नाही आता शिवल्या बरोबर तुला झपके खाना बाबने. गोंड्या रे ओ बाबू गोंड्या अरे बिस्किट आणलं ना तुला दूध आणलं ना दूध ये ना मम्मी आहे पप्पा बी आले सोबत ये बाबा गोंड्या कुकड्याच रे पलंग खाली आहेस काय रे कुठे गेला रे संडासात गेला काय रे बाबू कुठे गेला रे तू. गोंड्या रे आता गोंड्या दिसते बापा गोंड्या झाला काय बुडबा डॅनीचं पोरग दिसलं काय नाही का डॅनीचं पोरग काही दिसलं नाही बा कारण कुठे गेला रे बापा डॅनीचा पोरग हरपला ना दिसून नाही राहिला ना डॅनीची बुडी साऱ्या गावात फिरून राहिले थांबलेली दिसून नाही राहिलं. आता आखरी शेवटी ते पोलीस स्टेशनला गेले रिपोर्ट द्यायले आता काय होते काय माहित पण तसं तुम्हाला दिसलं का बा. सांगू का मी शिवल्या लांबला म्हणून सांगू काय सांगितलं भांडं कुठलं माझ्या नावाला ती बसलं का तो शिवल्या माझ उराड बसेल असं माही गाण फाटते सांगायला. आता नाही का लहान आफत उसकले करू ते गायब झालं ते वागवत नाही आलं माय बापाली सांगा हा काय करतात काय माहित दोघं नवरा बायको नुसतं का घरगुशी धंदे करतात काय माहित. हा बुडबा जाऊ द्या तो विषय आता. डॅनी या बायकोनं काय केलं तर ते पोरग थांबला आता काय आता त्या पोराच्या तोंडाकडे पाहून तर थांबलाच लागी नाही तर त्या डॅनी आणि त्या कमलीच्या तोंडाकडे पाहून नाही रे बा नाही मूर्खाच आहे तिथे अजून या वयात वयस करतात आणि लेकरू देतात सोडून मोकाट लाजा नाही वाटत त्याला बेसर माहिली. अरे बा सरपंच हा आपण 4 घरांनी पुरं गाव फिरलो का हो एकाली पता नाही का पोराचा गेलो कुठे नक्की किडनॅप केलं भाऊ पोरग ते कोणतरी नेलं भाऊ चोरान चोरून. आता काही बोलता का राजा मुंशी भाऊ तुम्ही पोरग काल चोरण गिरणी राजा किडनॅप हिंड्या काय डॅनी जो काय माय बाबाचा खल्लम खुसा. आता करोडची प्रॉपर्टी असती तर कोण नेलं असतं ती. हा बाई नंग बाई तंग बोकारा तंग बुडा त्याचा पोरग कोण नेणार आहे. बापा तुम्हाला माहितच नाही अरे माय बापाचा पैसा नसे ना पण किडनी आहेत लिव्हर आहे हृदय आहे मेंदू आहे सारं इकल्या जाते ना याच्या करोड रुपये भेटतात ना. चोरानं हे पार्ट इकेसाठी पोरग नेलं अशी ना तुम्हाला समजतच नाही काय गोष्टी आहेत का सांगून राहिलो लोक मी तुम्हाला.
हाव राजा मुंशीराम परवा दिवशी पेपरात आली ही बातमी. हो, मी ना वाचली ना ते. बापा मी नाही पेपरातच वाचली ना, म्हणून म्हणून राहिलो मी. किडनॅप केलं पोरग, चोरून नेलं. त्याच्या किडन्या काढीन तो, आता त्याच्या आतडी काढीन, मेंदू काढीन, तो इकून टाकीन पोरग. त्याला काही घेण देण नाही पैशाचं. एवढं माल भेटला तरी बस आहे. 4-5 कोटी रुपयासारखं वरचे तो. बापा याच्या तर बातमीवर गेलो, पण खरी गोष्ट तर मुली माहित आहे. शिवल्याने नेला तो चोरून, बबल्यानं दोघांना नेला ना पोरगा. त्याची माहित आहे. ते गोष्ट करून मुली म्हणत सामील व्हाय तू, पण मी झालो नाही. काय सांगा आम्ही, कसं काय कोणी तोंडाने सांगा. भांडं फुटलं आहेच माझ घरात गोटे काय अशी आपत असू शकते. गडो चला बरं, चला आपण आता पहिले थांबलो बा. पोरग लेखा किडनॅप काढून म्हणतात बा. खरं काय झालं शिंदे का एक तर या वयात झालं मुली. हेड्याने तर फोदी याचं काही खरं नाही. कमलीचं काही खरं माझं चिखली कुठे वागवत आलं. मुले वागू नाही देत. मी तर मरमर करतो वागवायला. मग पोरग कसं रे देवा. चला मग उठा लवकर दोघे जण, चला उठा. हा हो बापा, चाल. तोकडे मी आता नामदेव भाऊ, सरपंच तुम्ही मागे थांबजा, येईल जाऊ द्या पुढे. तुम्ही आहे की नाही बुडे बा मुंशीराम भाऊ, तुम्ही गाव थांबला, आम्ही इकडला कोपऱ्यात जातो. बरोबर तसं करा, 2-2 टीमा करू. हा. काले थांबवलं रे बा माऊली आम्हाला तू ना. आम्ही जातो तुम्ही पाहायला. बापा सरपंच आता काय सांगा तुम्हाला, ते पोरग आपल्याच घरातल्या माणसाने नेला चोरून. कोणी नेलं रे बापा, कोणी नेलं? आपल्या घरात तुम्हाला माहिती कोणा खांडू खराब आहे, शिवल्या आणि बाबने या दोघांना उचललं ते पोरग. त्या बुड्याने शादल तर त्या दोघायले हे म्हणत बुड्यासोबत मजाक करू घेऊन गेले ते पोरग. त्या दोघांना माहित आहे कुठे आहे. इकडे मायबाप लढून राहिले त्या पोराचे बुड्डी, आणि हा शिवल्या असे रे कमी धंदे करायला. मग सांग ना बाबा मूर्ख की बुडे बा म्या नेलं तर मजाक केली म्या काही. चला बरं त्या शिवल्याला भेटू आता, चला. जटी पाणी नसेल तर मारा साय लुच्चा आहे हो बाबा शिवल्या, पुरा लुच्चा. चला लवकर आता त्या शिवल्या पिशा राळा आला. त्याला मारा झोडा, तुम्ही काही करा, खात्मा करा त्याचा, पण मा नाव नाही आलं पाहिजे. हो कुठे सांगून राहिलो मी. माझी गोष्ट लीक नाही झाली पाहिजे. माझं नाव पडलं माहित पडलं की त्याला मला मारीन तो, झोडीन तो. आता सांगून राहिलो मी तुम्हाला. तू बिंदास राह, तू नाव नाही येणार माऊली. टेन्शन घेऊ नको तू. आता तुला सांगितलं ना आम्हाला, आता पाहतो कसं आहे. शिवल्याच्या ढुंगणात जर वय नाही काढले तर मग म्हणतो हाय सरपंच नाही. लहान लेकराची मजा करता का सायाच्या. तुम्ही काय करा, मला याच्यात घालू नका फक्त. तू काय टेन्शन घेऊ. चला सरपंच, चल तू बी जा. हो चला. ओ बाबू गोंड्या रे गोंड्या, येणं रे बाहेर येणं. ये मम्मी आली, पप्पा आली, ये दुधू देतो तुला दुधू. गोंड्या आपत आहे रे भाऊ, काय करले बस घर केला भाऊ. त्या माशिले का खायला होते मारा हात. एक तुझ्या डॅडा रिपोर्ट दिला. काय खरं नाही रे बडा. हे आता गेलो भाऊ, हे पोरगण नेलं उचकलं कोणा तरी, तिसऱ्यानंच नेलं. हे कोणाला कसं काय माहित पडलं काय माहिती पोरग आहे. काय गडबड झाली का शिवल्या, गडबड झाली. आता काही खरं नाही तुझं. मजाकची लालगाण झाली बघू शिवल्या. ते पोरग आणली पुरलं नाही, ठेवली पुरलं नाही का. तिसऱ्यानंच नेलं हे पोरग. आता पोलीसवाले येईल गावामध्ये. आता काही खरं नाही. त्याची जर पता लावला की बसले का शिवल्या मेला तू. फालतू लागलं रे बाबा शिवल्या नांदी. पोरग गायब झालं. आता काय खरं नाही. माना झोप गेला जास्त लागते. आता काय खरं नाही. बाबू गोंड्या, आता गोंड्या बोलसाला दिसते. आता गोंड्या आवाज घेऊन काही फायदा नाही. शिवला रे इकडे रे बाबा, काही दिसून नाही राहिलं तर गोंड्या. बाप्पा बबन्या तोंड वाचू नको ना भावा. तोंडाला कुलूप लावून तुझ्या नळलाच फाडतले का फालतू घेणार जन. मामोली मैदान एक तर गयाला फाशी लागेल आहे ना तिचा. तो तोंड वाचून राहिला. पोरग गायब झालं ना एवढ्या. कल्ला करून राहिला. कोण ऐकलं तर फालतू अजून घोर. आपल्या घरात गोटे आहे ते चुप राह ना. काय तू गाणं बी बोलते तोंड बी बोलते. आता काय म्हणत गोंड्याला आवाज दे, मग आवाज देऊन राहिलो तू मला कोणा काढून राहिला. आता घेणार देणं. अरे कसा असेल का शिवल्या तू लेका, तुझ्यामुळे फसलो लेका मी. आता काय खरं नाही. त्या बुड्या रिपोर्ट द्यायला पोलीसवाले आले गावात. बस आता काही खरं नाही. ए तोंडानं मुका राहीन. तेरी बी चूप मेरी बी चूप. झाकली मूठ 1.25 लाखाची. कोणाला माहित आहे का आपण आणलं होतं म्हणून. चूप राहा. आता पोलीसवाले शोध लावतील तर लावू दे त्याला. पण कसं उकडे गोष्ट लीक नाही झाली पाहिजे. आता एवढं लक्षात ठेव. लीक जर झाली की तुझे ढुंगण्या सालट उडतात तर नाही उडतात. नेले का शिवल्या एक काम सुद्धा नेले का. तरी म्हणत तुला ते पोरगा आणू नको बरं. काही फायदा नाही आपला त्याच्यापासून. ते डायना जो काही नाही खल्लम खुसा काय दिन आपल्याला तो. दिमाग काम असो की नसो, पण आता हे गोंड गेलो कुठे, हे पोरग नेलो कोण, हा विचार कर पहिले. आता कसं काय झालं हे तर. हे घटना फक्त तुले मलेच माहित होती. आपण जाणेल होतो. तिसऱ्याला कोणाला काय माहित होतं.
अरे बाबा तो बी आपल्यासारखा झुरटे चोर असेल ना, वासाळे असतात चोर. आला असेल वाज घेत गेला पोर काय म्हणून नेलं त्यानं उचलून किडनॅप केलं पोर उभं आता काही खरं नाही ते. आता जदलोक त्या किडनॅपरचा फोन येत नाही त्यांनी बुडायला जदलोक कसं शांत राही ना आता आपल्याला. हलबुवाटी बोडबोड करायला पुरत नाही एवढे थांबायला पुरत नाही. आता चाल आता आपण गावातल्या लोकांच्या मध्ये मधात सामील होऊन जाऊ. चालू बडबड इकडे तिकडे पोरग गेलो कुठे अशी चर्चा सुरू करा आता. चाल आता आपल्या भोवती येणे आता. चाल चाल आता तू असंच म्हणशील. आता लोक सामील होऊन गप्पा मारणं चालू आहे की. मस्त आहे रे मस्त आहे. हो चाल चाल. लेखा काही काम नाही काही खरं नाही रे बाबा. आता काही खरं नाही लेखा बेला लेखा जीव जाते आता. अरे बाबा शिवले आहेत घरात मोठे आले रे तरी तर माऊली म्हणे रे काम धंदे करू नको बरं. ऐकलं नाही शाळेचं त्याचं फालतू आफत आलेलं का. त्या माऊली अंदर पिन मारली की बसले काय अंदर कोणाला सांगितलं की झालेलं का. त्यात ज्याला जातं का तशी शिवल्या घेणं देणं पोरगही नाही काहीच नाही. पोरग नेलं तिसऱ्यानंच आता. अरे शिवल्या बरोबर नको न माधवत होता त्यामुळे अटकलो मी. चाल चाल. डुंग्याची माय व मला वाटतं माय माणूस डोंग्याची माय येणं खुशखबर आहे त्यासाठी येणं लवकर येणं बाहेर व घरात काय करत राहायचं व तू. मामी लिहू द्या बाई तुमच्या कमळात लाताने मारल्या मामीने तर मग म्हणला मामा तुम्ही पोरगोचा हुरा लागला गाडीचा खायला आम्ही तुझंही होईल मामी आमची सोड जर होईल. काम सुधारे करू दे हा माणूस घरी आला की तोडच असते का डोंग्याची माय अरे काय डोंग्याची माय काम करू देत जाय तू असली काम सारं गाव फिरत राहायचं मोकाटे. आली डोंग्याची माय. हा डोंग्याची माय जपत चालू आहे नुसती नुसता दिवस निघला गे डोंग्याची माय. मामी बरोबर मामी लिहू द्या हे लेकरू दिसू द्या बस मामी पिछाडच काढते मामाला. आता कसं आलं जलवा. बापा रे पुरं शॉर्ट सर्किट व्हायला रे गड्या. पुरे आग मारून राहिली हे तर पुरी गरम व्हायला. काय झालं लिह माय व माय हे कोणाचं आणलं तुम्ही ना. कोणाचं नाही ना हे आपलंच आहे आता. डुंग्याला सोबती नव्हता पाहिजे का खेळायली म्हणून आणला मी. काय व माय माय आपलंच आहे. कधी केलं तुम्ही लग्न तिकडे सांगायला कधी केलं कोणाचं आहे ते कधी झालं तुम्हाला. ओ पाऊरा सोबत आली व बाई आडमेला रो मला माहिती हा उभा वालाचा ताई उभा वालाचा ताई म्हणून तर फिरते हा मोकाड्यासारखा इकडे तिकडे पाऊरा आणलं व बाई लेकरू. कुठे आहे ते सवत कुठे बाई सवत कुठे भेटलं बघा आता काय कसं. अब मी काय लग्न करू हे भंगार येता सापडलो मला पोरग. हा मग घरी आणलं मी. मग आता थोडीशी माहिती काढू आपण. मग कसं ते शाळा आहे माही पुढची. तू टेन्शन न घेऊ. काळजी सवत काळजी फोवत हे आपलं म्हणजे माया नाही हे मला सापडलं हे. बरोबर मग आता याचं काय करता म्हणजे बाबू आपण आता हे. बाबा हे पहिले तर 2 मुदे उरार आणून ठेला तुम्ही तुमची भाषेले तर खावटी घालता थंडी गार होते अंके गरम होते आणि हे उरार आणून माया योगाचं तुम्ही ना. सकाळी तुम्ही काय धर्मशाळा खोलली का त्या आश्रम आहे सापडलेले काही आणले घरी सापडलेले काही आणले घरी. बाबा काय मी काय घ्याव काय साधाची गोळी नाव काय. अहो हे पोरग चानच आहे ना. मी याच्या मायाबापाचा पोता काढतो मग लागलंच तर कसं मी त्याला फोन लावतो. 10-15 लाखाचं सर्क होते. संस्थानात गेला भोकात तुमचा मला नका सांगू तो चानस कोण करीन त्या लेकराची हात मोत नेन ते वांगधून आणि सांगधून येतो इकडे काम घरातलं करू करू तो जीवारी होऊन राहिलं. त्या तुमच्या भाषा ज्ञान तुमच्या हंडर पॅटा धुधू माही थंडी होऊन राहिली अटीसा. बरोबर म्हणता या लेकराचं कर मी नाही करत. तुमचं किडनॅप केलं तुम्ही पा 10 लाखासारखं तुम्ही करा मला नका सांगू ते. ऐक न ऐक न ते काहीच ऐकत नाही ते काट्ट घेऊन जायचं. मा डोकं खाऊ नका मी करायला रिकामी नाही. हे 2 मुद्दे मा उरारात तुम्ही या रिकाम सोडलं वावरात जाऊ की हे करू की ते करू. रुपये कमाई नाही भंगारीच्या जाता का चोऱ्याचा पाटा करता त्याच्यातच तुमचे पैसे चालले जातात. खायला बाई तू वाचाव ना जीवावर खाऊन राहिले मामा मम्मी यांना मग आमच्या नार कोण्या कांटे मामी सांगा काय करा माणसानं. असं वाटतं चाललं जा पण आपल्याला कोणी नाही ना मामाशिवाय जीव तुटते आपला. मामी तुम्ही काय बोलून राहील काय बोलून काय राहील तुम्ही आमचं कोण जीवाला येते का तुमच्या लागलं फोन का आला याले. अरे बापा भाषे बाबा तुम्हाला नाही म्हणत बसा तू बऱ्यावाना तुमचा मामा आणि ते तट्टीच बोले यार गोष्ट. आता हे लेकरू आल्याचं काही काम होतं का माऊर आल्याले डमडम करत सांगा. आता मस्त पॉलिश मारते मामी रोज लागलं असतं हे सगळा सळवड दिले काही कपडे नाही धुत काही नाही आम्हाला सारे काम करायला लावते. आता हे म्हणून जाऊ दे
नुकसान नाही आता मामाची खरं पट्टी निघते. मा करू नको बरं, घे बरं, हा बाबू घे बरं, चाल बरं चाल. काय म्हणून राहिले हो तुम्ही? काय म्हणून राहिले? हे लेकरू वाग हा? मी काय ठेका घेतला का हो तुमचा? हा लग्न झाली त्यापासून पाहूनच राहिले. मा बापानं लग्न करून देत मा तर मी 60 किलोची होती, आता 30 किलो झाली. मी रोजचं कीर्तन आहे तुमचं. 2-4 जण आहेत ना उराळी खायले, हा नाचायले. कोणाला मटण करतो, कोणाला अंडे करतो, कोणाला खांडोळी करतो, कोणाला गांडोळी करतो, कांडोळी कर. कोणाला कोणाला घेऊन येते वाटते. आता ही लेकरांना काही गरज होती का? काय तर मग हे किडनॅप केलं हव्या सारखं होते. काय सारखं होते? त्याचा भाई बापाचा मग भाई चंग बोखा राहतात, मग काय होते? रुपये भेटते का? लहान लेकरासोबत असं कोणा तरी का मूर्ख? लाज नाही माया माणसाला, जरा बेसरम आहे पुरा. अव तू बडबड बंद कर ना, हे चालूच आहे वट 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 भाटासारखं. शुभा चल हो गड्यानं होय घरात. ऐकून राहिलं तर मोठी काय अजून राहिली होती होती कुस्ती दोघं नवरा बायकोची. हे लेकरू मध्येच वागावं लागते. मला मस्त पडणार आहे ना, मामा माझं देणार आहे. लागू नका. शांत पाहिजे तुम्ही कसं आहे तर उरा खातान मला म्हणता. इकडे बरं, हे घे बरं बाबू, घे बरं. हा मग सांगतो इलं काय आहे कसं आहे तर मामाचा आता बस झालं हिचं कीर्तन ऐकणार. माझ्यासारखं नाही होऊ देते. घे बरं भाषा पोऱ्याला घे. मामा झोडते रे मामी. आता काही नाही, आता पाडते मामा. मामीचा विचार काढते आता. हागवते मामी. काही खरं नाही आता. गरम झाला मामा. हो मामा द्या. हे घे चाल भाषा लवकर चटकन ये. हे लवकर. हिची पाय तर मी काय येतं खटी काढतो. हिची सायाची बडबड करून राहिली असतं. हा माणसं एवढी जबर करते असतो. दाखवतो इले आता काय दाखवतो. कसं बाजू राहिला हायचं खाते डांगरे आटीचा. दाखव रे दाखव. आला उठला सुटलं की आमचं उरार कोणाला नाव डॉक्स खाणं आटीचा. आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब. आता पाकसा पिशेरा मा बायको